तर हे 8 महत्त्वाचे मुद्दे हरकती आणि सूचनांच्या अहवालामध्ये नेमकं काय आहे? मागासवर्ग आयोगाला 3076 ईमेल प्राप्त झालेले आहेत। 951 ईमेल म्हणजे 31% लोकांचा मराठा समाज हा सामाजिक मागास असल्याचा अभिप्राय आहे। तर 267 ईमेल्स म्हणजे 9% लोकांचा मराठा मागास पण स्वतंत्र आरक्षण शिफारस केलेली आहे। 1271 ईमेल हे 41% लोकांचे आहेत। मराठा समाज सामाजिक मागास नसल्याचा त्यांनी अभिप्राय दिलाय। 191 ईमेल्स मध्ये 6% लोकांचा सर्वेक्षणालाच विरोध आहे। तर 146 ईमेल्स मध्ये म्हणजे 5% लोकांनी दाखवल्या सर्वेक्षणामधल्या त्रुटी। 250 ईमेल मधून म्हणजे 8% लोकांनी इतर जी मतं आहेत ती नोंदवलेली आहेत। आणि या संदर्भातले अधिक अपडेट घेऊयात। आपले प्रतिनिधी मंदार आपल्या सोबत आहेत। मंदार, ज्या सूचना आणि ज्या मागवलेल्या होत्या त्यामधून हा एक मोठा अभिप्राय आता समोर आलेला आहे। काय पुढची आता नेमकी या संदर्भात काय होणार आहे, काय सांगशील? मी सर्वात आधी प्रेक्षकांना हे सांगू इच्छितो की हा मुख्य अहवाल नाही जो राज्य मागासवर्ग आयोगाने काल न्यायालयाला सादर केला। मात्र हा अहवाल यासाठी महत्त्वाचा आहे की या अहवालातून राज्यभरातल्या लोकांचे अभिप्राय, त्यांच्या सूचना, त्यांची मतं मागवण्यात आलेली होती। राज्य मागासवर्ग आयोगाकडून 13 जानेवारी ते 19 जानेवारी या कालावधीमध्ये हे अभिप्राय आणि या सूचना मागवण्यात आलेल्या होत्या आणि त्यासाठी mscbcpune2@gmail.com या ईमेलवरती लोकांनी त्यांचे अभिप्राय किंवा त्यांची मतं पाठवायची होती। आणि आत्ता जी आकडेवारी तू वाचून दाखवलीस त्यानुसार एकूण 3076 ईमेल या ईमेल ID वरती किंवा ईमेल अकाउंटवरती प्राप्त झाले होते राज्यभरातील लोकांकडून। आणि त्यापैकी 951 ईमेल्स म्हणजे 31% लोकांनी मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागासलेला असल्याचं आणि त्याला आरक्षण देण्यात यावं अशी शिफारस केली होती। तर 267 ईमेल्समध्ये म्हणजे 9% लोकांनी मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागासला असल्याचं अभिप्राय मत दिलं। मात्र ओबीसीमध्ये आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण देण्याची शिफारस केलेली होती। तर 41% लोकांनी म्हणजे 1271% लोकांनी मराठा समाज हा मागासलेला नाही असा अभिप्राय या ईमेलच्या माध्यमातून दिलेला होता। आणि त्यानंतर जे आयोगाचे अध्यक्ष आहेत न्यायमूर्ती संदीप शुक्रे यांनी त्यांचा अभिप्राय या शिफारशीमध्ये आपण पाहतो आहोत की राज्य सरकारला दिलेला आहे आणि मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे आणि हा समाज आरक्षणाला पात्र ठरतो असं त्यांनी म्हटलेलं आहे। हा मुख्य अहवाल नसला तरी एकंदरीत राज्यभरामध्ये जे वातावरण आहे किंवा जी मतं आहेत या सर्वेक्षणानंतर जी लोकांची मतं आहेत त्याचा अंदाज किंवा त्याचा आदमास यायला आपल्याला हरकत नाही। आणि या सगळ्या सर्वेक्षणाच्या नंतरच्या या अहवालाला ओपिनियन पोल असं नाव राज्य मागासवर्ग आयोगाकडून देण्यात आलेलं आहे। त्यामध्ये इतरही कॅटेगरी आहेत ज्यापैकी काही लोकांनी जवळपास 6% लोकांनी या सर्वेक्षणालाच विरोध केलेला आहे, 5% लोकांनी त्यामधल्या त्रुटी दाखवलेल्या आहेत किंवा 8% लोकांनी इतर काही सूचना ज्या आहेत त्या या ईमेलच्या माध्यमातून केलेल्या आहेत। तर मुद्दा असा आहे की 40% लोक म्हणतायत की मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे, तर 41% लोक या ईमेलच्या माध्यमातून म्हणतायत की मागासलेला नाही। मात्र आयोगाच्या अध्यक्षांनी शिफारस केलेली आहे की मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे आणि आरक्षण देण्यात यावं। अर्थात कारण मुख्य अहवाल जो आहे जो राज्य मागासवर्ग आयोगाने सर्वेक्षणानंतर तयार केलेला आहे तो अहवाल मराठा समाजाला मागास ठरवतो असं आयोगाच्या अध्यक्षांचं म्हणणं आहे। आणि मंदार थोडंसं थांबवतो।